पश्चिम रेल्वे लाईनवरील राम मंदिर स्थानकात बुधवारी मध्यरात्री माणसाच्या रूपात देवदूत कसा मदतीसाठी धावून येतो याची प्रचिती आली। धावत्या लोकलमध्ये प्रसूती वेदना सुरू झालेल्या महिलेची एका तरुणानं प्रसंगावधान दाखवत आपल्या डॉक्टर मैत्रिणीला व्हिडिओ कॉल करत सुखरूप प्रसूती केली। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात सध्या प्रचंड व्हायरल झालाय आणि तरुणाचं सर्व स्तरातून कौतुक केलं जातंय। गर्भवती महिलेसाठी देवदूत ठरलेल्या तरुणाचं नाव विकास दिलीप बेद्रे असे। बॉलिवूडच्या 3 इडियट्स चित्रपटात ज्या पद्धतीनं नायक रॅन्चो अभिनेत्रीला व्हिडिओ कॉल करून तिच्या बहिणीची प्रसूती करतो, अगदी तसाच प्रसंग रिअल लाईफमध्ये मुंबईत घडला। बुधवारी मध्यरात्री 12:40च्या सुमारास एक गर्भवती महिला गोरेगाव रेल्वे स्थानकावरून मुंबईकडे लोकलने प्रवास करत होती। प्रवास करत असताना अचानक तिला तीव्र प्रसूती वेदना सुरू झाल्या। ती मदतीसाठी ओरडू लागली, पण नेमकं काय करावं ते कुणालाच काही कळलं नाही। यावेळी त्याच डब्यातून प्रवास करणारा विकास बेद्रे धावून आला। त्याने लोकलची चैन खेचली, यामुळे लोकल राम मंदिर स्थानकात थांबवली गेली। महिलेला प्रचंड वेदना होत होत्या। बाळ अर्धे बाहेर आणि अर्धे आत अशा नाजूक स्थितीत होते। अशावेळी महिलेला रुग्णवाहिकेपर्यंत नेणंही कठीण होते। विकास यांना तातडीनं आपली डॉक्टर मैत्रीण असलेल्या डॉक्टर देविका देशमुख यांना व्हिडिओ कॉल लावला। यानंतर विकास बेद्रे यांनी व्हिडिओ कॉलवर प्रसूतीची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितली। विकासनं परिस्थितीचं गांभीर्य ओळखून मोठ्या हिमतीनं परिस्थिती हाताळली। डॉक्टरांनी सांगितलेल्या प्रत्येक सूचनांचं तंतोतंत पालन केलं। त्याच्या प्रयत्नांना यश आलं आणि राम मंदिर स्थानकात मध्यरात्री 1:30 वाजताच्या सुमारास बाळाच्या रडण्याचा आवाज घुमला। गोंडस बाळाचा जन्म झाला। विकासनं मुलगा झाल्याचं जाहीर केलं आणि उपस्थित सर्वांना भरून आलं। बाळ आणि आई सुखरूप झाल्यानंतर रेल्वे कर्मचारी आणि उपस्थित प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला। रेल्वे पोलिसांच्या मदतीनं बाळ आणि आईला रुग्णवाहिकेतून पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठवलं गेलं। सध्या बाळ आणि आई दोघांचीही प्रकृती सुखरूप असल्याची माहिती समोर आली आहे। धावत्या मुंबईचा माणुसकीचा चेहरा त्या मध्यरात्री पुन्हा एकदा अनुभवता आला। विकास बेद्रे या रिअल लाईफ हिरोचं, त्यानं दाखवलेल्या हिमतीचं सर्वत्र कौतुक होतंय आणि त्याचं कौतुक करावं तितकं कमी आहे, इतकं नक्की।